नीट पेपर फुटी प्रकरणामधील एक मोठी अपडेट माझ्याच्या हाती लागलेली आहे। नीट पेपर फुटीचा खरा गॉडफादर कोण याचा तपास सध्या सीबीआय कडून सुरू आहे। पेपर फुटी प्रकरणामधील आरोपी मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये एका व्यक्तीचा नंबर गॉड या नावाने सेव्ह करण्यात आलेला होता आणि याच क्रमांकासोबत संशयास्पद संवाद सुरू होता अशी माहिती सीबीआयच्या तपासामधून समोर आली आहे। त्यामुळे मोबाईलमधील गॉड कोण होता याचा तपास आता सीबीआय करणार आहे। त्याचबरोबर डिलीट करण्यात आलेल्या चॅट्समधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणामधली ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। मनीषा हवालदारला अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्या तपासामधून ही माहिती समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, खरं तर या मनीषा हवालदारला अटक करण्यात आल्यापासून अनेक धक्कादायक असे खुलासे होत आहेत आणि याच मध्ये आता हा गॉड या नावाने जो नंबर सेव्ह आहे तो नेमका कोण आहे अशी अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत। काय नेमकी या तपासामधून माहिती समोर आली आहे? आकांक्षा, जर आपण बघितलं तर पुण्यातून 22 तारखेला सेठ हिरालाल सराफ या शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार याला सीबीआयने ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अटक दाखवली। सीबीआयने त्यांच्या घर सदाशिव पेठ या ठिकाणी त्यांचं घर आहे त्या ठिकाणी छापेमारी केली। त्यांचे पती देखील त्यांच्या सोबत राहतात ज्यांचं नाव आहे संजय हवालदार। यांचा देखील मोबाईल या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ताब्यात घेण्यात आलेले होते सीबीआय कडून आणि सीबीआयने जेव्हा याचा तपास सुरू केला तर त्याच्यामध्ये काही संशयित नंबर त्या ठिकाणी आढळून आलेले। त्यामध्ये एक नंबर यांच्या पती अर्थात संजय हवालदार यांच्याकडे होता, तो म्हणजे गॉड म्हणून तो सेव्ह करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये काही नीट पेपरच्या संबंधित काही मेसेज या ठिकाणी गेलेले आहेत किंबहुना काही इतर सुद्धा गोष्टी या ठिकाणी संवाद त्यांचा या चॅट दरम्यान झालेला आहे। एवढंच काही तर काही कॉल्स देखील व्हॉट्सअप कॉल देखील या ठिकाणी झालेले आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर हे संपूर्ण चॅट आणि कॉल्स डिलीट करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने सीबीआयना आतापर्यंत माहिती समोर आलेली आहे। नक्की हा गॉडफादर कोण आहे, याच्याशी काय संवाद आहे, हा कोण नक्की आहे, याच्याशी नीट पेपरचा काय संबंध आहे का, याच्यापर्यंत देखील सीबीआयची टीम पोहोचण्याचा प्रयत्न करते। सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स या ठिकाणी घेतलेले आहेत आणि कसून चौकशी या ठिकाणी सध्या मनीषा हवालदारची सुरू आहे। कारण जेव्हा सीबीआयची टीम पुण्यातील सदाशिव पेठ त्या ठिकाणी त्यांचं घर आहे, निवासस्थान आहे, त्या ठिकाणी छापेमारी केली तर काही लॅपटॉप, काही गॅजेट्स आणि काही कागदपत्र, महत्त्वाची कागदपत्र देखील त्यांच्या घरातून सीबीआयची टीमने या ठिकाणी नेलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचा तपास या ठिकाणी सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने त्यांच्या नवऱ्याची, त्यांच्या पतीची इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी दिसते, त्यांचा मोबाईल देखील या ठिकाणी वापरला जात होता आणि हे गॉड नक्की कोण, हे गॉड फादर नक्की कोण आहे, हा कुठला मोठा माणूस आहे का ज्याचा रोल या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आहे, याच्यापर्यंत सीबीआयला पोहोचायचंय आणि त्यामुळं अशा पद्धतीने नवीन खुलासे या ठिकाणी समोर येताना दिसत आहेत।